पासवानांची त्याचे अध्यक्ष इथे उपस्थित आहे. तसंच आपली प्रजाहित पार्टी सचिन पाटील हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते पण त्या ठिकाणी आहे. मी त्या सर्वांचं स्वागत करतो. त्यांनी पण या निवडणुकीच्या निमित्तानं या आम्ही जी काही युती केलेली त्याला पाठिंबा दिलेला आहे, ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले, त्याबद्दल त्यांचा आभार देखील मानतो. मित्रांनो, आपण आता एक अलार्म कॅम्पेन अशा प्रकारचं त्या ठिकाणी गाणं तुम्ही ऐकलं. हे गाणं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की पुणे पिंपरी चिंचवड पुरतं मर्यादित. मी मागे देखील सांगितलेलं आहे, केंद्र सरकार राज्य सरकार ह्याचा आणि ह्या कॅम्पेनचा कुठेही अर्थार्थी संबंध नाहीये. हे गाणं पुणे पिंपरी चिंचवड मधल्या ज्या गंभीर नागरी समस्या तातडीनं वेधण्याच्या करता आणि शहरातील ज्या मूलभूत सोयी सुविधा सतत त्यामध्ये ही दोन्ही शहर अपयशी ठरत असल्यामुळं दोन्ही शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचं रोजचं आयुष्य हे देखील विस्कळीत झालेलं आहे. आणि त्यामुळं या प्रश्नाकडे आता लोकांचं आणि प्रशासनाचं तात्काळ लक्ष जाणं आणि त्वरित कृती होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून माझं दोन्ही शहरातल्या नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की माझा जोपर्यंत आजपर्यंतचा अनुभव आहे प्रशासनाचा, ते पाहता हे अनेक प्रश्न मी आमच्या विचाराचा दोन्हीकडं महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर, म्हणजे निवडून आमचे उमेदवार आल्यानंतर आम्ही सगळे मिळून ते करून दाखवू. जसं एखादा अलार्म हा आपल्याला अडचणीत आणू शकतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठताना एक अलार्म लावतात. हो का? असं आहे, अलार्म वाजलं की सगळं आपण ताबडतोब तिकडं लक्ष डायव्हर्ट होतं. ह्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की लोकांना जे अडचणी येतात ह्या अलार्म तिथले जे काही प्रशासन आहे त्याच्याकरता त्यांचा वाजला पाहिजे आणि त्याच्यातनं त्या अलार्मची नोंद घेऊन त्यांनी ताबडतोब त्या समस्येचं निरसन केलं पाहिजे, ती समस्या सोडवली पाहिजे. आणि तात्काळ जसं माझं आता तुमच्याशी बोलत असताना अलार्म वाजला की लक्ष तिकडं डायव्हर्ट झालं, हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. जसं एखादा अलार्म आपल्याला अडचणीची जाणीव देखील करून देतो आणि लगेच काहीतरी करायला आपल्याला भाग पाडतो. म्हणजे अलार्म वाजल्यानंतर आपण रात्री जेव्हा झोपतो त्यावेळेस जर इतर कोणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून ताबडतोब तो अलार्म बंद करण्याचा प्रयत्न करत असतो, तसं ह्या दोन्ही शहरामध्ये ह्या महत्वाच्या ज्या काही 5 गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या दूर केल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथल्या नागरिकांना एक समाधानाचं जीवन जगता येणार नाही. मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं आहे, आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा आज बरेच माझे पत्रकार मित्र माझ्या बरोबर होते सकाळपासून. ते मला सारखं म्हणत होते की अजित पवार आमच्याशी तुम्ही काहीतरी बोला, पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं मी 4 वाजता तुमच्याशी बोली. काही वेगवेगळ्या प्रभागामध्ये रोड शो आम्ही केले. पत्रकार मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला त्या रोड शोच्या निमित्तानं त्या प्रभागातले जे उमेदवार होते त्यांना घेऊन आम्ही करत होतो. इतरही कार्यकर्ते होते, कार्यकर्त्यांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता, परंतु नागरिकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मी ज्यावेळेस त्यांना नमस्कार करायचो किंवा हात करायचो तर ते पण खुशीनं त्याला प्रतिसाद देत होते. असं आपल्यातल्या पण काही सहकारी मित्रांनी पाहिलेलं आहे, मी तर ते अनुभवलेलं आहे. अर्थात हे जर रूपांतर निवडणुकीच्या मतदानामध्ये झालं पाहिजे. जे काही आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्या अतिशय आव असून उभ्या आहेत, वस्त्या वस्त्यात साठलेला कचरा हा धोक्याचा एक प्रकारचा अलार्मच आहे.
हळूहळू ढासळणाऱ्या आरोग्य सेवा हे पण तिथल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम ठेवण्याच्या करता ते कमी पडलेले, हा देखील धोक्याचाच अलार्म आहे. वाहतुकीची कोंडी, आपल्या पुण्यामध्ये तर आपण किती या वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जातो, हा एक अलार्म आहे. त्याचबरोबर तुटलेले रस्ते, काही काही ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची वाढती अडचण. पत्रकार मित्रांनो, मला वडगाव शहरी आणि काही भागातले, वाघोली परिसरातले आणि इतरही भागातले लोक येतात. सोसायट्या नवीन झाल्या तर सोसायट्यामधले विशेषतः नागरिक मला सांगतात की अजित पवार, आम्हाला करोडो रुपये दरवर्षी ह्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या करता खर्च करावे लागतात आणि एक टँकर माफियाच आहे, पिण्याच्या पाण्याची टँकर माफियाची गँग आहे. कचऱ्याच्याही बद्दल तो कचरा तिथं वेळेमध्ये उचलला जात नाही. शेवटी म्हणले सोसायटीवाल्यांनाच पैसे द्यावे लागतात आणि त्यांचं तिथलं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता ते करावं लागतं आणि त्याच्यामुळं ह्या पिण्याच्या पाण्याच्या पण अडचणी येते. सगळे असे अलार्म आहेत जे माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रोजच्या रोज अनुभव हे तुम्ही देखील पुण्यामध्ये राहता, तुम्ही देखील त्याचा अनुभव घेताय. खरं तर कागदावर पाहिलं तर पुण्याला दर माणसामागे जवळपास 300 लिटर पाणी हे त्या बाबतीमध्ये जलसंपदाशी ज्यावेळेस आम्ही बोलतो ते म्हणतात की आम्ही 22 टीएमसी पाणी देतो. ते पुण्याची लोकसंख्या लक्षामध्ये घेता मानसी 300 लिटर आहे. एवढं पाणी कुठंच मिळत नाही. कॉर्पोरेशनच्या लोकांशी बोललो की ते म्हणतात नाही दादा, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार इथं केला जात नाही. फ्लोटिंग पॉप्युलेशन पुण्याला खूप आहे, परंतु त्या दोघांचा त्याच्यामध्ये फार वेगवेगळी मतं आहेत आणि त्याच्यामध्ये कारण असताना पुणे शहरातला नागरिक भरडला जातो. त्याच्यामध्ये चुकीचं पाणी वाटप आहे, कमकुवत व्यवस्थापन आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आज देखील अनेक भागामध्ये तिथल्या नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं आणि कचरा व्यवस्थेचं देखील चित्रही पूर्ण कोलमडलेलं. मी नेहमी तुम्हाला सांगतो, मी आता सभांमध्ये देखील सांगतो की पुण्यामध्ये स्वच्छता करणारे जे परमनंट लोक आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट दिलेले कॉन्ट्रॅक्टरची जी लोक आहेत त्या दोघांची बेरीज केली तर 12,350 आहे. पण प्रत्यक्षात रस्त्यावर आणि वस्त्यामध्ये कचऱ्याचे ढीग स्पष्ट दिसतात. आज पण मी ज्या ज्या एरिया ज्या ज्या प्रभागामध्ये रोड शो केला तिथं पण पत्रकार मित्रांनो अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग हे साठलेले दिसत होते. यावरून सांगितलं एक जातं आणि केलेलं दुसरंच, ही परिस्थिती सगळ्यांच्या मध्ये दिसून येते. आजचा पुण्याचा AQI हा 280 पर्यंत पोहोचलेला आहे, जो अनेक पटीनं मुंबईपेक्षा जास्त आहे, बेंगलोरपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ आपल्या पुण्यातले नागरिक अक्षरशः स्थानिक प्रशासनाच्या अपयशाचा प्रदूषित श्वास हा घेत आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील तितकीच गंभीर परिस्थिती आहे. नसबंदी जी मधली कुत्र्यांची केली त्या कार्यक्रमामुळे तर खूप मोठ्या प्रमाणावर कुत्री कमी व्हायला पाहिजे होती, परंतु 20,000 कुत्री चावण्याची घटना ह्या अलीकडच्या काळात नोंदवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुटुंबाला वेळ न देता येणं, दैनंदिन ताण तणावामध्ये पुण्याच्या नागरिकांना स्वतःचं आयुष्य जगावं लागतं. गंभीर आरोग्याचे धोके ह्याच्यातनं निर्माण होतात. प्रदूषित हवा ही आरोग्याला खूप घातक आहे. या सततच्या नागरी अवस्थेच्या मोठी शारीरिक आणि मानसिक किंमत ही आपल्या पुणेकरांना मोजावी लागते, पिंपरी चिंचवडकरांना मोजावी लागते. आणि हा कामाचा वेग वाढवण्याच्या करता ह्याच्यातनं पुणेकरांना आपल्याला बाहेर काढण्याकरता महानगरपालिकेची, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बिघडलेली अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सहभागी झालेले, मी आता ज्यांची नावं घेतली ते सगळे आमचे सहकारी पक्ष हे एक अलार्म 5 काम या स्पष्ट संकल्पनेवर अलार्म कॅम्पेन सुरू करतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जाम आहे, कचरा साचणं आहे, पाणी टंचाई आहे,
अपुरी आरोग्य व्यवस्था आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे, हे सगळे धोक्याचे अलार्म सतत नागरिकांना जाणवत आहेत. आणि त्याच आता तुम्ही गाण्याच्या रूपामध्ये ते सगळं अनुभवलेलं आहे. हे सगळे धोक्याचे अलार्म थांबवायचे असतील तर माझी पुणेकरांना ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आव्हान आहे, माझी पत्रकारांना पण विनंती आहे की हे सगळं थांबवायचं असेल तर पुणेकरांनी घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून एक आम्हाला लोकांना घड्याळ चिन्ह दाबून स्पष्ट संदेश द्यायचा आहे की आता पुरे अलार्म दाबणं म्हणजे कामाची मागणी करणं, जबाबदारी ठरवणं आणि काम पुन्हा रुळावर वेगात आणि पालिकेत प्रत्यक्ष काम होईपर्यंत होईल अशा पद्धतीनं सुरू करणं हा त्याच्या पाठीमागचा आमचा दृष्टिकोन आहे. आज लोकांना माहिती आहे की काम करून दाखवण्याची आणि थांबलेली कामं पुन्हा वेगात सुरू करण्याची ताकद ही निश्चितपणे आम्हा लोकांच्या मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्याचं नेतृत्व करतोय. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे. एखादी गोष्ट, एखादी जबाबदारी मी जर स्वीकारली तर त्या जबाबदारीला तडीस नेण्याचा नेहमीच प्रयत्न मी माझं सगळं कसबपणाला लावून त्या ठिकाणी केलेल्या माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केलेला आहे. उद्याच्याला माझ्या नगरसेविकांना बरोबर घेऊन आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण काम कसं करून घ्यायचं ह्याचा मला मोठा त्या ठिकाणी अनुभव आहे. आणि त्याच्यामुळं एका मुद्देसूद या जाहीरनाम्याद्वारे एक अलार्म 5 काम या मोहिमेचं संपूर्ण रचना आणि सविस्तर आराखडा मी उद्याच्या 9 किंवा 10, कारण मी आज उद्या पुण्यात म्हणजे इथंच आहे, पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये 9ला मी महाराष्ट्रातल्या 5-6 महानगरपालिकेच्या दौऱ्यावर आहे, पण 10ला मी इथं आहे. त्याच्यावर 10 तारखेला आमच्याकडनं तो जाहीर केला जाईल, ज्यामध्ये ही प्राधान्याची कामं कशी पूर्ण केली जाणार आहे हे मी स्पष्ट त्या ठिकाणी आमच्याकडनं तुम्हाला सांगितलं जाईल. कारण मी मागेही तुमच्याशी बोलत असताना सांगितलं, पत्रकार मित्रांनो, नुसत्या उणीवा दाखवून मला पण चालणार नाही. आपले पुणेकर हुशार आहेत, फार विचार करणारे, उद्याच्याला सहजासहजी ते कुणावर विश्वास ठेवत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा विश्वास संपादन करणं आणि त्यांना एक विश्वास देणं आमच्याकडनं की बाबा ही कामं आम्ही तुमची करू, कशा पद्धतीनं करू. कारण मी सारखा म्हणतो भ्रष्टाचार वाढलेला आहे, टेंडरमध्ये रिंग पद्धत होतीये, ठराविकच लोकांची टेंडर मंजूर होतात कारण त्यांचंच टेंडरमध्ये प्री क्वालिफिकेशन त्यांनाच मिळेल आणि बाकीचे त्या प्री क्वालिफिकेशन मध्ये उतरणारच नाही. अशा पद्धतीची तिथली रचना ही काहींच्या दबावापोटी केली जाते आणि त्याची जबरदस्त किंमत पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोजावी लागते. आणि ज्या नागरिक 5 वर्षांनी एकदा त्या संस्थेकरता, स्थानिक स्वराज्य संस्थेकरता मतदान करतात, त्यांनी मतदान केल्यानंतर त्यांना 5 वर्ष ते सगळं त्रास सहन करावा लागतो, जो गेल्या अनेक वर्षामध्ये पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी केलेला आहे. हे मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. आणि म्हणून हे मी एक अलार्म 5 काम ह्या मोहिमेचं आम्ही त्या ठिकाणी आपल्याला गाणं आणि त्याच्या पाठीवरची पार्श्वभूमी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोला. आपले गीताचं प्रकाशन करून घेऊ आणि मग नंतर पत्रकारांना पण वार्ताला पत्र. आज एक आपण नाही, त्यांना दिसत नाही रे, आमचे डोकेच दिसतात. मला पहिलं अनाउन्स, तुम्ही थोडं थांबू शकाल या साईडला उजव्या? कोणाला काय तू सांगशील तसं. 15 तारखेपर्यंत तुझं ऐकायचं ठरवलं. 15 तारखेपर्यंत आज आपण खाली पडेल. आज आपण पडेल हे पोस्टरचं प्रकाशन करूयात पहिलं आणि त्यानंतर दादा आपल्या सर्वांना हे
दिसावा म्हणून या ठिकाणी बसतील. या ठिकाणी बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे फक्त एक पोस्टर प्रकाशन करायचं. आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आपण ह्या पोस्टरचं प्रकाशन करतोय. सगळ्यांना प्रति आल्या का? महेश शिकळे वर त्यांना दिलं काय रॅली तुम्हाला दिसल्यावर नागरिकांना थँक्यू. धन्यवाद. 10 वाजता आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक लवकर नवीन थीम सॉन्ग सादर करतोय.